जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली। जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली। माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रीमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती। ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना। पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे। पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? सरकारची। सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना। मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या। माझं म्हणणं मला मांडू द्या। बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय। माझे मुद्दा आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना। मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल। हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र हे याच्याशी काही संबंध नाही। नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हां आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं बोलतोय। मग त्या ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला। मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका। हा सांगतोय तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय, तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय। माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रीमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे। तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे, आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे। गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे। आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं। पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल। कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल, परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता, आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे। आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे। आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणची परिस्थिती कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं याची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CO ला 11 वाजता मीटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं याची चौकशी झाली पाहिजे। ज्या सभागृहापासून